नमस्कार, आपण पाहत आहात लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज। कोयनानगर परिसरात सध्या गुन्हेगारांचे आणि अवैध धंद्यावाल्यांचे चांगलेच फावले आहे। एकेकाळी शांत असलेल्या या विभागात आता अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून कोयनानगर पोलीस स्टेशन मात्र झोपेचे सोंग घेताना दिसत आहे। धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी दुकानातून घरासाठी साखर, चहापत्ती नेली जाते त्याच दुकानात आता टँगो पंचसारखी देशी दारू सर्रास विकली जात आहे। कोयना विभागात गावठी दारू, मटका आणि आता थेट किराणा दुकानात होणारी अवैध दारू विक्री यामुळे शेकडो संसार उद्ध्वस्त झाले आहेत। तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेल्याने आया बहिणींच्या कपाळावर चिंतेच्या आट्या पसरल्या आहेत। पण या सर्व गंभीर परिस्थितीकडे कोयनानगर पोलीस स्टेशन सपशेल दुर्लक्ष करत आहे। आता तर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर हे सर्व सुरू असताना पोलिसांना याचा सुगावा लागत नाही की जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत असा संशय आता नागरिक व्यक्त करत आहेत। पोलिसांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे गुन्हेगारांचे धाडस वाढले असून सामान्य जनता मात्र देशोधडीला लागली आहे। आता प्रश्न उरतो तो इतकाच की पोलीस प्रशासन या धंद्यावर कठोर कारवाई करणार का, की आणखी काही संसार उद्ध्वस्त होण्याची वाट बघणार। प्रशासनाने जर वेळीच पावले उचलली नाही तर लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज अन्यायाविरुद्ध आवाज उठवत राहील। अशाच सर्व घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज। बघा अभिमानाने, जगा स्वाभिमानाने।